आंतरराष्ट्रीय बाजार कच्च्या इंधनाचे दर कमी झाले असताना ही त्याचा फायदा जनतेला न देता उलट पेट्रोल डिझेलचे दर वाढवून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे। आधी संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे त्रस्त झाला असून त्यावर भाजप शासनाद्वारे इंधन वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केले जात असल्यामुळे निषेधार्थ म्हणून मेलघाटची राजधानी धारणीत काँग्रेस पक्षाद्वारे गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। पेट्रोल डिझेलच्या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात धारणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रसिंहजी गेलवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज धारणी तालुक्यात धरणे आंदोलन करत आहोत। खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे की संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमध्ये हाहाकार माजला आहे। जे गोर गरीब लोक आहेत त्यांच्याकडे आज रोजगार उपलब्ध नाही आहे। अशा वेळेस मोदी सरकारने जो निर्णय घेतला आहे पेट्रोल दरवाढीचा, त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करतो। पेट्रोल आणि डिझेलचे दर 90च्या घरात पोहोचले आहे। महाराष्ट्रातही गेले 3 आठवडे सातत्याने इंधनाची दरवाढ होत आहे। सरकार इंधन दरवाढीवर कोणतेही नियंत्रण आणताना दिसत नाही। परिणामी नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने महागाई वाढत आहे, त्यात सामान्य माणूस होरपळला जात आहे। परिणामी गुरुवारी इंधन दरवाढी विरोधात उद्रेक झाला। सदर आंदोलन धारणी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र गैलवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आले। आज हमारे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष की तरफ से हमको महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से आदेश मिले थे कि 2 जुलाई को हर तालुका स्तर पे जो केंद्र सरकार ने डीजल और पेट्रोल के भाव आसमान के रूप में बढ़वा दिए हैं और उसके विरोध में धरने आंदोलन हमारे 11 बजे से शुरुआत हुई है। हम लोग 11 बजे से 1 बजे तक के धरने आंदोलन देंगे और एसडीओ साहब को निवेदन देंगे कि केंद्र सरकार ने तत्काल डीजल और पेट्रोल के भाव को कमी करना चाहिए। प्रसंगी सभापती दयाराम काडे, जिल्हा महासचिव संजय लायदे, शहर अध्यक्ष शेख मुख्तार, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे, राजा खान, गंगा जावरकर, हरेराम मालवीय, वीरेंद्र पांडे, योगेश राऊत, प्रेम मावस्कर आवर्जून उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी भाजपा शासन विरोधात नारेबाजी करून तीव्र निषेध दर्शविला। आता भाजप शासन देशभरात काँग्रेसच्या आंदोलनास कशा प्रकारे घेणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। संपूर्ण देशामध्ये भाजप शासनाद्वारे पेट्रोल आणि डिझेलची जे दरवाढी करण्यात आलेली आहे याचा तीव्र निषेध येथील काँग्रेस कमिटीद्वारे धारणी तालुक्यामध्ये करण्यात येत आहे। यांचं असं म्हणणं आहे की भाजप शासनाने कोरोना महामारीच्या काळामध्ये जे पेट्रोल आणि डिझेलचे जे दरवाढी केलेली आहे ते अन्यायकारक आहे, ते लवकरात लवकर ते वापस घेण्यात यावे अशी धारणी काँग्रेस कमिटीची मागणी आहे। मी तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, मेळघाट।